कार्यक्रमासाठी जमा झालो. काय काय करायचं आहे, प्लॅन करायचं आहे, मग आपली मीटिंग सुरू त्याच वेळा आणि ट्रस्टी साहेब आले आणि हे त्यांनी दिले पाण्याच्या बाटल्या इथं ठेवतो. थांबू का जाऊ? इंटरेस्ट असेल मला आपलं काय कुठला विषय यावर्षी घ्यावा. आता प्रत्येक डिपार्टमेंट वाईज बोलतात की आम्हाला पण चान्स एक्स्ट्रा आमच्या म्हणजे ग्रुपला पण आमच्या इथं चान्स भेटावा आमच्या पण आपल्या टाईम लिमिटनुसार आपल्याला ड्रामा हे डान्स वगैरे असे कन्फ्युजन करावं पाहिजे. मला काहीतरी सांगायचं आहे. रोहित हे आपलं सगळं परवा मी क्लासवर आले तेव्हा डिस्कशन झालंय ना, त्या पद्धतीने तुमचे मी ग्रुप करून देईन. ग्रुपनुसार मी तुम्हाला कार्यक्रमाची आखणी करून देईन. मग तर झालं. फक्त तुमच्या दोघांची जबाबदारी ही आहे की कुठल्या कुठल्या मुलांना कशा कशामध्ये इंटरेस्ट आहे ना त्याची लिस्ट तुम्ही दोघांनी बघा. चालेल? ओके. आणि मला काय वाटतं माहिती आहे का मॅडम, सामाजिक इश्यूवर असं काहीतरी एखादं ड्रामाटायझेशन वगैरे याच्यावर आपण जास्त भर दिलं. चालेल का? विषय चांगल्यापैकी प्रस्तुत करा. आपण पुढची बोलणी करूया. पण एकदा रिहर्सल पण तुम्ही एकदा तुम्ही प्रॅक्टिकली बघून घ्या. कारण का आता सध्या लिव्हिंग रिलेशनशिप आणखी रोमॅन्टिक वगैरे मी तुम्हाला यांची ओळख करून यांचा हे आता ॲक्टिंग करतात त्यांचं पिक्चर येणार आहे. त्यासाठी मी सांगितलं की मी तुमच्या कॉलेजला येतो म्हणून मी आज त्यांना घेऊन आलो की आमचा स्टाफ त्याला पाहिजे होता म्हणून मी तुला दाखवतो. नाव सांगतो. हे आमच्या प्रिन्सिपल, हे आमची सेक्रेटरी पाटील, आपल्या कॉलेजसाठी हे सेक्रेटरी पाटील, त्या मॅडम तावडे मॅडम, ते जोशी मॅडम, हे आमच्या गायकवाड, हे आमचे दीक्षित, हे जोशी. सर सेक्रेटरी साहेब, तुमची ती काल फाईल लिहिली होती ती कुठे? हो साहेब, तीच फाईल रेडी झालेली आहे. तर आता त्याच्याविषयीच डिस्कशन चाललेलं होतं. गॅदरिंग आलेलं आहे. तर त्या गॅदरिंगमध्ये फंड कमी पडतोय. तर त्या फंडसाठी थोडंसं रिकव्हरी चाललेली होती. तोच विषय आम्ही प्रिन्सिपल मॅडमसोबत मांडतोय. सर मदत तर करू ना. संस्थेमध्ये पैसा आहे ना, तसं कसं काय करू तुम्हाला. मॅडमांकडे ते अकाउंट आहे त्यांना विचारा काय ते सांगतील तुम्हाला. हो. आपले अकाउंट झाले नाही झाले आणि आपल्याला मॅम मुद्दा असा आहे की कॉलेजमध्ये थोडासा इश्यू एक वेगळा सुरू आहे आणि त्या इश्यूबद्दल आपण आता बोलणं गरजेचं आहे. सर, एक प्राध्यापक आणि एक स्टुडंट यांच्या अफेअरबद्दल बरंचसं बोलणं झालं आणि मी ते फक्त ऐकायला मिळालं पण मला त्याची अजून डिटेल्स माहिती नाही. पण त्याच्या बरोबर आहे ते आम्ही पण ऐकले. बद्दल बोलते तुम्हाला. अहो साने सर मी काय बोलतो, तुमचं काय विषय झाला? मी तुम्हाला अकाउंटचं विचारलं, तुम्ही प्रश्न मांडला ना मॅडम. हो, त्यांनाही असं शोधतं का? विषय प्राध्यापक म्हणजे आदर्श असतात का? पण जास्त पर्सेंटेज आहे. विषय प्लीज चालले प्रोफेसर काय बोलतो तुम्ही? ऐका माझं, तुमचा काय विषय मला काही कळत नाहीये. काय सांगा मला. हो सर, आपल्या कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत ना साने आणि ती एक विद्यार्थिनी आहे आमची राधा म्हणून, त्या दोघांच्या मध्ये ना काहीतरी सुरू आहे असं सध्या कॉलेजवर चर्चा आहे. अहो सगळे स्टुडंट पाहतात. मॅडम, तुम्ही काय करतात कॉलेजमध्ये? काय लक्ष ठेवता की नाही तुम्ही? कॉलेजची बदनामी होईल. काय बदनामी उलट आपल्या सर ऐका, मी काय सांगते ऐका. तुम्ही आवाज हळू करा. अहो मी स्वतः पाहिलंय ना त्यांना आणि सगळे विद्यार्थी सांगतायत त्या मुलीला मार्क्स जास्त देतात सर म्हणून. हे चुकीचं आहे. नाही सांगा तुमच्या कॉलेजची बदनामी. तुम्ही घ्याच सरांना आणि त्या मुलगीला ते बोलवून घ्याच मॅडम. आपलं कॉलेजचा शेवटी तो प्रतिष्ठेचा प्रश्न. हॅलो. हां मॅडम, त्या साने मुलीचा फोन आला आहे. बघा ते कुठं तर पोरी पडली त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये काय तर म्हणतात बघा. हॅलो. हां, कोणत्या हॉस्पिटलमध्ये होणार? सिटी हॉस्पिटल. हां बघ येतोय. ती बाळपणाचं हॉस्पिटल आहे का? नाही हो.
आहे. ते हातपाय मी मोडलं तुझा तर आहे. हातपाय मोडलं तर अच्छा असं व्हेरी गुड. तुमच्याकडे बरंच आहे की ते जो विषय तुम्ही मांडला तो बरोबर आहे. मॅडम तुम्हाला मी म्हणाले होते ना कधीतरी गौरी बंगाल आहे म्हणूनच इथं अंध असेल त्या सानेनी त्या मुलगीला मला ऐकतच नाही तुम्ही कष्टी पण माझ्यावर ओरडले. काय चाललंय बघूया बघूया चला या पाहूया समोर पाहूया काय असेल ते. चला चला चला. इथं बरोबर पाहत होतात म्हणे. ना जास्त काही शंका घेऊ नका तुमची पण चिठ्ठी सापडलेलीच होती गव्हाचं काय करते साखरेचं बघ ना. काय हो काय तुम्हाला कळत नाही का त्या सानेनं समजावून सांगायला केवढं रामायण होईल आता. आणि ते आपले संस्था चालक मलाच बोलले त्यांच्या संस्थेची किती बदनामी होईल आता माहितीये ना. जरूर राजकोटमध्ये ते आणि आम्ही पण त्यांना एकत्र भरपूर ठिकाणी पाहिजे आहे. हो का? काय ते पण मला वाटलं नाही असं काय तुमच्यात तू तिची मैत्री नाहीस ना चांगली मग तिला सांगायला काही समजवून पण मला काही असं वाटलंच नाही ती एकदम साधी सरळ हुशार आहे. मग साधी सरळ असतात ना ती जसं काहीतरी करतात माहिती आहे तुला. शांत बसा काय बोलवलं लागलं सगळ्यांनी आमच्या स्टुडंट आहे ना आमची ती म्हणून जरा कंडिशन क्रिटिकल आहे डॉक्टर ट्रीटमेंट करताय शांत बसा. मग तिचं ॲडमिशन करायचं की काय. नाही असं काहीच नाही आहे मॅडम पण तिच्याजवळ आता आहे कोण आहेत डॉक्टर वगैरे आहेत नर्सेस वगैरे आहेत ते तुमच्या फॅमिलीमध्ये कोण आहे आलेलं आहे का? आहे सांगितलं काय? हो त्याला तुम्ही जरा दवाखान्यात चर्चा बोलवायचं. करणं बंद कराल का प्लीज मी तुम्हाला लगेच कळवते काय झालं ते बरं ठीक आहे जाऊन लवकर चालेल. लवकर करा हो लगेच ठीक आहे. सुद्धा एकदा पडली होती. सॉरी सर माझी चूक याच्यामुळे तुम्हाला त्रास. खूप म्हणजे नशिबान वाचलाय किती रक्त आलंय ते बघ. हे असं दुखतं इथे हो इथे हो माझंच पाय घसरला. सारखा कसा पाय घसरतो. सर सॉरी माझी चूक आहे माझंच पाय घसरला. पण जरा गाडी बघून चालवता येत नाही का तुला. सॉरी सर आता काय करू घसरला तर घसरला ना. हे किती लागलंय बघ. सॉरी सर पण जरी माझ्या आयुष्यात काय झालं मी कुठं पडले तर तुम्ही सावरायला आहातच ना ॲज अ गुरु म्हणून ॲज अ टीचर म्हणून. आता हे फ्रॅक्चर झालेलं आहे त्याला प्लॅस्टर घालायला लागणार आहे तुला घरी बसावं लागणार आहे मी नेहमी येणार नाही तुझ्याबरोबर त्यामुळे हे सगळं तुलाच बघायचं आहे गाडी तू नेहमी खूप फास्ट चालवते मी तुला अनेकदा सांगितलं मॅटर सर व्हॉट टू डू. मॅडम मी तुम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारे सगळं समजावून सांगितलं माझा या सगळ्या विषयात काही रोल नाही माझी भूमिका वेगळी होती ती तुम्हाला समजत नाही मला माझा इलाज नाही आणि तुमचं जर असंच म्हणणं असेल सगळ्यांचं तर मी या नोकरीचा राजीनामा देतो मला तुम्ही यातनं मुक्त करावं आणि अशा पद्धतीच्या तुम्ही विनाकारण माझ्यावर जर आरोप ठेवत असाल तर ते मला सहन होणार नाही मॅडम माझा राजीनामा घ्या आणि मला मुक्त करा. माझी मर्जी नाही आहे आपल्याला मुक्त करायची आपण निर्णय घेऊया. आले मॅडम राजीनामा घ्या. तुम्ही याचा निर्णय काय असेल तर तुम्ही मला सांगा. नमस्कार. मॅडम साने सर असं कसं काय करू शकतात मला हे अजिबात आवडलं नाही. जास्त त्यांच्याविषयी त्यासाठी परत मीटिंग गेली आणि पुढच्या वर्षीसाठी पुन्हा नवीन विषय आणि नवीन अभ्यासक्रम चालू करायचे ठरवले. मॅडम हे सगळे सँक्शन झालेले पेपर दाखवा बघून घ्या. त्याच्यामध्ये काय आवडलं नसेल तर तुम्ही सांगू शकता. पेंटिंग राहिलं त्याच्यावर सायन्स राहिलं मी आज स्टाफ माझं चांगलं आहे म्हणून मी आज बोलतो माझं मुलाचं लग्न होतं मी तुला सॉरी म्हणतो मी तुम्हाला. सांगितलं अभिनंदन अभिनंदन. मला नाही बोलवलं सर. ती परिस्थिती अशी आली तर मुलाने ऐकलं नाही की मला आत्ताच लग्न करायचं हो का? तर त्या आमच्या समाजात
थोडा वेळ लागतो हां कार्यक्रम आम्हाला, पण ते अर्जंटमध्ये करावं लागलं. हां. मला बोलवता आलं नाही, हां त्यामुळे माझी चूक झाली. त्यामुळे नाही, मला असं सॉरी. आणि हा मोठा विषय, लग्नात मी बोलवलं नाही माझ्या कर्मचाऱ्यांना, ती माझी चूक झाली. त्यामुळे मला माफी असं. आम्ही समजून घेतो. हो याकडे त्यांना घेऊन आले तरी चालेल. तर माझा मुलगा आणि सून आलेली, त्यांना मी तुमच्या समोर आणतो. इथे घेऊन आलं त्यांना? अरे वा. या रोहित अभिनंदन रे. आम्हाला बोलवता आपल्या प्रिन्सिपल. बेटा, आपण तर लग्नाला ते आले नाही, आपली चूक आहे, आपण बोलवलं नाही. सगळ्यांना नमस्कार कर. आशीर्वाद आशीर्वाद. बसा अरे बसा. कोण तर दाखवा ना मला सुनेचं. बेटा, हे आमचे प्रिन्सिपल, त्यांना नमस्कार कर. मी बोलतो. चेहरा तरी दाखवा. चेहरा दाखव रे वा. जा बेटा, दाखव. हे तू काय उभा आहेस का? दाखव तू. तरी आम्ही म्हणत असं काही नाहीच आहे, आम्ही पण म्हणतच होतो. चांगलं आहे. हो, छान आहे छान आहे. ही माझी साने सर, त्याने राजीनामा दिला. सर राजीनामाचं पत्र दिलं. पत्र दिलंय त्याने. आत्ताच त्यांनी पत्र देऊन गेले होते. सर नमस्कार. सर नमस्कार. हे कशासाठी दिलं? सर नाही लागलं. सर कसला नाही. मी बोलते, आमच्या सगळ्यांची चूक आहे. खरं तर साने सर राधाला ना मुलीप्रमाणे वागवत होते, पण आम्हीच त्यांच्याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं. हो खरे. खरं तर आमचीच चूक आहे, जास्त करून माझीच चूक आहे. माफ करा साने सर, खरंच माझं चुकलं. आम्ही नाही समजून घेऊ माफी शकलो. मागतो. पण एक तुम्हाला सांगेन की जे दिसतं तसं ते सगळं खरं मानून चालत जावं. त्याच्या पुढे एखाद्या माणसाचं आयुष्य तुमच्यामुळे बर्बाद होऊ शकतं. हो चुकला. त्याचा थोडासा तरी विचार करत जा. मॅडम, हे साने सर ना मी पहिलेपासून ओळखतो. ते असं काय करतील असं काही मला वाटलं नव्हतं. त्या दिवशी मी मॅडमवर ओरडलो, त्या दिवशी मला माहिती होतं की हे चांगले शिक्षक आहेत, असं करणार नाही. साने, तुम्ही असं करा, उद्यापासून करा. हो हो चालेल. साने सर प्लीज या. आमचं चुकलं. साने, मॅडम, तो आपला अगोदरचा विषय सांगला. मी सानेंची राजीनामा रद्द करतो आणि त्यांना उद्यापासून ड्रॉईंग व्हायला सांगतो. त्यांनाही तुम्ही माफ करा. आणि चला, आपण आता तुमच्या सुनेबरोबर मुलाबरोबर फोटो काढू. स्माइल से चीज. ओके. हां, मुलीच्या खांद्यावरती हात ठेवा. अहो, ते सासरे आहेत का? जरा त्यांचे पाय पडल्यासारखे असे फुल करा. हां, ही सासू आहे का? नाही, ही आजी आहे. सॉरी. हां, फोटो काढा. आणि गोइंग फॉर टेक चीज ॲक्शन. पब्लिक ये सब चाहती है. हाँ यस. उसको गांव देहात छोटा मोटा कोई जो फिल्में बनती है ना, पब्लिक ये सब चाहती है. हाँ यस. उसको गांव देहात छोटा मोटा कोई